मोडणीम ते करकम या रोडवरील बस स्टँड ते वेताळबाबा देवस्थानपर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी मोडणीमचे माजी सरपंच बाबूराव सुर्वे व शेतकरी संघटनेचे एकनाथ सुर्वे यांनी मोडणीम ग्रामपंचायतीला वकिलामार्फत नोटीस काढली आहे। सदर नोटीसमध्ये मोडणीम शहरातून राज्य महामार्ग क्रमांक 202 ते माडा उपळाई बुद्रुक बावी मोडणीम करकम उंबरे नेवरे माळखांबी वेळापूर ते प्रस्तावित राज्यमार्ग 15 रस्ता राज्यमार्ग 395 माडा ते वेळापूर हा रस्ता जातो। शासन निर्णय क्रमांक TPS 1819 36/19 9/13 दिनांक 5/8/19 या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 नुसार पथकिनाऱ्यावरती नियमात एकसूत्रता आणण्यासाठी रेषा व नियंत्रण रेषा याकरिता घ्यावयाची अंतर लागू करण्याकरिता कलम 154 अन्वये निर्देश करण्यात आलेला आहे। त्यानुसार 20 मीटर अथवा रस्ता हद्दीपासून 4.5 मीटर यापैकी जास्त असेल ते नमूद केले आहे। वरील रस्ता हा मोडणीमचा मुख्य रस्ता असून यावर स्टँडपासून ते वेताळ देवस्थान समोर रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी दुकानी SBI बँक, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, पंढरपूर बँक, माडेश्वरी बँक यांच्या शाखा आहेत। पूर्वी उत्तर बाजूस 4 फुटाची ड्रेनेज लाईन होती। ती ड्रेनेज लाईन ही लागत मिळकतधारक यांनी बुजवून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे। दुकानाचे बोर्ड शेडनेट दुकानातील सामान ठेवून रहदारीस मोठा अडथळा केल्याने रस्ता संकुचित झाला असून याचा त्रास होत आहे। या अतिक्रमणधारकांवर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण काढण्यात यावे। अतिक्रमण काढण्याचा अधिकार हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 52 मधील तरतुदीनुसार 53/2 अन्वये ग्रामपंचायतीला हा अधिकार आहे। वरील नियमानुसार या रस्त्यावरील 20 मीटरच्या हद्दीत झालेले अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यात यावा, अन्यथा ग्रामपंचायत व ग्रामसेवकाविरुद्ध योग्य त्या न्यायालयात कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल। या सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, अशी नोटीस बाबूराव सुर्वे व एकनाथ सुर्वे यांच्या वतीने ॲडव्होकेट SS सुर्वे यांनी मोडणीम ग्रामपंचायतीला व ग्रामसेवकाला दिली आहे। आता या नोटिसानंतर ग्रामपंचायत अतिक्रमणाबाबत काय भूमिका घेणार याकडे मोडणीमकरांचे लक्ष लागले असून माहितीस्तव या प्रति माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 सोलापूर व माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवण्यात आले आहेत। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।